नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ व्लॉग्स या चॅनलमध्ये। आज आपण जनरल पोस्ट ऑफिस पुणे कॅम्प एरिया या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही या अनोख्या अशा वर क्राउन आहे आणि खाली पोस्टाची पेटी आहे। ही पेटी बघण्यासाठी खास आलेलो आहोत। या पेटीचं काय महत्त्व आहे आपण हे आजच्या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत। सो गाईज, माहिती घेऊया ह्या व्लॉगमध्ये। पुणे डायरीच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण झिरो स्टोनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली होती आणि आज पुणे डायरीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण जनरल पोस्ट ऑफिसची इमारत आणि त्यातील क्राउन लेटर बॉक्सची माहिती जाणून घेणार आहोत। झिरो स्टोनचा व्हिडिओ पाहिला नसल्यास वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। असे झिरो स्टोन ब्रिटिशांनी संपूर्ण भारत देशात सन 1802 ते 1871 या कालावधीमध्ये 80 ठिकाणी बसवलेले आहेत। जनरल पोस्ट ऑफिसची इमारत ही पुणे कॅम्पमध्ये साधू वासवानी रोडवर आगरकर नगरमध्ये स्थित आहे। डाक विभागाच्या पुणे मुख्य डाकघर इमारतीला ब्रिटिश राजवटीच्या काळातील वारसा आहे। ती 19व्या शतकातील शेवटी बांधली गेली। पुणे मुख्य डाकघर GPO जनरल पोस्ट ऑफिस म्हणूनही ओळखले जाते। ही इमारत 2 एकराच्या विस्तीर्ण भूखंडावर विशिष्ट वसाहत बांधकाम शैलीत बांधण्यात आली आहे। ब्रिटिशांनी झिरो स्टोन हे भारतातील डाकघरच्या बाहेर म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या बाहेर स्थापित केलेले आहेत। हे पोस्ट ऑफिस ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्वे म्हणजेच त्रिकोणमितीय मोजणीचे स्टेशन म्हणून ओळखले जायचे। पुण्यातील ही डाकघराची इमारत ब्रिटिशकालीन GTS स्टेशन म्हणून त्या काळी ओळखले जायचे। ही इमारत 16व्या शतकातील इटालियन वास्तुविशारद आंद्रिया पॅलाडिया याच्या कार्याला समर्पित आहे। सदर इमारतीचे स्थापत्य आणि वास्तुकला ही इटालियन शैलीतील आहे। सदर इमारतीचे बांधकाम ब्रिटिशांनी सन 1928 मध्येच पूर्ण केले होते। पुण्याच्या मध्यवर्ती भागात स्थित असलेल्या या वास्तूच्या भोवताली असलेली गर्द झाडी जणू काही इतिहासाची साक्षच देत उभी आहेत असे भासत होते। भारत सरकारने सदर वास्तू इसवी सन 2000 मध्ये पुणे डाकघरचा वारसा म्हणजेच हेरिटेज बिल्डिंग म्हणून घोषित केले। पेशव्यांच्या काळामध्ये पुणे शहरापासून दक्षिण भारतातील मुख्य शहरांपर्यंत डाक सेवा दिली जायची। मराठ्यांचे पत्र आदान प्रदान करण्यासाठी पेशव्यांकडे त्या काळी देखील नेटवर्क होते। काही जाणकारांच्या मते हा क्राउन इंग्लंडची राणी एलिझाबेथ II हिचा असल्याचे सांगितले जाते। त्या काळी या लेटर बॉक्समधून पाठवलेल्या सर्व पत्रांवर या डाकघरचे सचित्र असे एक तिकीट होते आणि त्याला ते रीतसर कॅन्सल केले जायचे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळतील आणि तुमचा असाच सपोर्ट दिवसेंदिवस वाढत जावो यासाठी आम्हाला तुमच्या साथीची आणि प्रेमाची गरज आहे। थँक्यू।